नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण इयत्ता 10वीचा इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकातील 7वा धडा खेळ आणि इतिहास बघतोय. याआधी मी पहिल्या प्रकरण 1 पासून ते 6 पर्यंतचे सगळे व्हिडिओ केले आहेत, त्यांचे स्वाध्याय केले, धडे समजून सांगितले. तुम्हाला बघायचं असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आज आपण या धड्यामध्ये एकूण 7 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. खेळांचे महत्त्व, खेळांचे प्रकार, खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण, खेळांचे साहित्य आणि खेळणी, खेळणी आणि इतिहास, खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट, आणि शेवटचा मुद्दा आहे खेळ आणि व्यावसायिक संधी. तर आपल्याला एकूण सगळ्यांना खेळ खूप जवळचा असतो, पण खेळाचं महत्त्व आपल्या प्रत्येकाला माहिती असेल किंवा नव्यानं माहिती होईल तर आपण समजून घेऊयात. मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती, म्हणजे तुम्ही मनोरंजन किंवा शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणती कृती म्हणजे खेळ होय. खेळांचा इतिहास हा माणसा एवढा जुना आहे, कारण खेळणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे जसं आपण जेवतो, झोपतो, खातो, शू करतो, ते सगळ्या गोष्टी नैसर्गिक प्रवृत्ती देतात, तसेच खेळणंही त्याच्यामध्ये येतं. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात. म्हणजे कोणते? प्रारंभीचा काळ म्हणजे अगदी सुरुवातीचा काळ. शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता. उदरनिर्वाह म्हणजे शिकार हा फक्त खाण्यासाठी केला जायचा, एवढंच नाही तर तो मनोरंजन आणि खेळ म्हणूनही केला जात होता. भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यांमधून, महाकाव्य कोणती माहिती ना, रामायण आणि महाभारत, तर महाकाव्यांमधून द्यूत, कुस्ती, रथांचा आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचा उल्लेख येतात. आता इथे माहिती आहे का तुम्हाला काय आहे ते नेमकं आपण इथे बघूयात. माहिती आहे का तुम्हाला काय प्रकरण? वडोदरा येथील प्रसिद्ध पहिलवान जुम्मा दादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ आणि गांधीनगर कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. हे तुम्हाला माहिती होतं का? जर माहीत नसेल आणि खेळाची आवड असेल तर नक्की या गोष्टी माहिती करून घ्या, नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला खेळायचं असेल तर या ठिकाणी प्रशिक्षण तुम्हाला मिळू शकतं. आता आणखीन माहिती होती की खेळ, आता हे चिन्ह कशाचं आहे तुम्हाला सांगायची गरज आहे का? तर नाही, हे ऑलिम्पिकचं चिन्ह आहे. ऑलिम्पिकच्या सामन्यांसाठी, स्पर्धांसाठी हे चिन्ह कायम वापरले जातं. तर खेळ आणि ग्रीक लोक यांचं नातं प्राचीन काळापासून आहे. इथे ग्रीकांचा उल्लेख का केला आहे? कारण ग्रीक आणि ऑलिम्पिक याचा खूप संबंध आहे. खेळांचं नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिलं. खेळांना काय केलं? नियमित आणि सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिलं. धावणे, थाळीफेक, रथ, घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जायची, म्हणून त्याला ऑलिम्पिक असं नाव दिलं. या स्पर्धेत भाग घेणं, विजय मिळवणं हे मानाचं समजलं जायचं. आता सगळ्यात पहिल्या मुद्द्यावर आपण येऊयात की खेळाचं महत्त्व काय असतं. तर खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. जीवनात व्यथा, चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये, मनाला विरंगुळा देणं, मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली करावी लागतात त्या खेळामुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. शरीर काटक व बळकट बनण्यास मदत करतात. खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. सांघिक खेळ, आता सांघिक खेळ म्हणजे काय? जे गटात खेळले जातात ना त्यांना सांघिक खेळ म्हणतात. आपापसात सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्व गुणाचा विकास होते. फार महत्त्वाच्या गोष्टी आहे सांघिक खेळामध्ये. तर खेळांचे प्रकार कोणते? तर खेळांचं महत्त्वाचं म्हणजे बैठी आणि मैदानी असे 2 प्रकार पडतात. आपल्यापैकी प्रत्येकजण एक तर बैठे खेळ खेळतं किंवा मैदानी खेळ खेळतं. आता बैठे खेळामध्ये काय येणार आहे? बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ, जसं की बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या, हे खेळ कोठे बसून खेळता येतात. आता याच्यामध्ये मोबाईल गेम हा पण एक खेळ ॲड करायला लागेल, हो ना. सागरगोटे हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात आणि भातुकली हा खेळ लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकतात. विशेषतः बाहुला बाहुलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असे पूर्वीच्या काळात. बाहुला बाहुलीचा खेळ. आता बुद्धिबळ तुमच्या बघत आपल्यासाठी खूप परिचित असं आहे बुद्धिबळ. मैदानी खेळ, आता मैदानी खेळांमध्ये देशी आणि विदेशी असे 2 प्रकार पडतात. देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो इत्यादी खेळांचा समावेश होतो. आणि मुलामुलींमध्ये गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिवऱ्या,
भिंगऱ्या, भोरे, फुगडी, झिम्मा, लंगडी असे खेळ फार लोकप्रिय आहे. तुम्ही कोणकोणते खेळ खेळता यातले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता हे चित्र लंगडीचं आहे. माहिती आहे का तुम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या दिनचर्या कशी होती बघा. बाईसाहेब म्हणजे झाशीच्या राणी साहेबांना बाईसाहेब म्हटलं जायचं. शरीराचा शोक फार होता म्हणजे शरीर कमवण्याचा शोक होता. पहाटे उठून मल्लखांबासी जाऊन 2 घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून हत्तीस फेरफटका करून 4 घटका दिवसास खुराकाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असे. म्हणजे त्या किती व्यायाम करायचं. सकाळी मल्लखांब करणं, घोड्यावर कसरत करणं, नंतर हत्तीवर बसणं, फेरफटका मारणं, 4 वेळा खुराक खाणं, दूध पिणं, इतकं त्यांना स्वतःचं शरीर कमवण्याचा शौक होता. हे विष्णुभट गोडसे यांनी माझा प्रवास या पुस्तकातून आपण इथं घेतलेला आहे. आता पुढे बघूयात. विदेशी आणि मैदानी खेळात बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी. विदेशी खेळ म्हटलं की बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो. मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय. त्यात 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन आणि अडथळ्यांच्या शर्यती यांचा समावेश होतो. हे आहे टेबल टेनिसची मॅच चालू आहे. शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळांमध्ये गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी. पाण्यातील खेळामध्ये पोहण्याच्या शर्यती, वॉटर पोलो, नौकानयन, तसेच शारीरिक कसरतीच्या खेळामध्ये मल्लखांब, दोरीवरच्या मल्लखांब, जिम्नॅस्टिक इत्यादींचा समावेश होतो. तर हे बघा मल्लखांबाची मुलं किती छान करतात. तर याच्याबद्दल पण फार इंटरेस्टिंग माहिती इथे आहे की श्रीमती मनीषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभट देवधर यांची आहे. बाळंभट दादांना हा व्यायाम प्रकार वानरांच्या झाडांवरील क्रीडा पाहून स्फुरला असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. आता साहसी खेळ काय काय असतात ते बघू. साहसी खेळ म्हणजे काय की ज्याच्यामध्ये साहस दाखवायचं असतं. भित्र्या लोकांचं काही काम नाही बरं का. साहसी खेळ स्केटिंग आणि स्कीइंग, घसरण्याच्या शर्यती, आईस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहेत. साहसी रोमांचकारी खेळामध्ये प्रस्तरारोहण, ग्लायडिंग, मोटरसायकल, मोटारकार यांच्या शर्यतींचा समावेश होतो. आता आपण शोधायचं. शिक्षक, पालक आणि आंतरजालाच्या मदतीनं कुस्तीगीर खाशाबा जाधव, मारुती माने, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या जीवनाविषयी माहिती मिळवायची आहे. खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे. ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगाचे ऑलिम्पिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात. आपल्या देशात हॉकी, क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हे बघा क्रिकेटचा सामना चालला इथे. तर हॉकी हा भारताचा काय आहे, राष्ट्रीय खेळ आहे. या खेळांच्या स्थानिक, शहर आणि तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येतं. तुमच्यापैकी कोणी आहे का की जे जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर खेळले असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. माहिती आहे का तुम्हाला की मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. संघनायक म्हणजे कॅप्टन. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाचे बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. म्हणजे ते कॅप्टन नव्हते, ते फक्त प्लेयर होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस आणि राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले होते. 7.3 खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण. 20व्या-21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल ही नावं फार महत्त्वाची आहे. विम्बल्डन यासारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा त्या खेळाचा आनंद घेत असतात. उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारण बदलून टाकले आहे.
हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात तर प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात. कंपन्या जाहिरातीसाठी संधी म्हणून सामन्याकडे बघतात तर प्रेक्षकांना सामने समजून देण्यासाठी निवृत्त खेळाडू सामने बघतात. आता चौथा मुद्दा आहे खेळाचे साहित्य आणि खेळणी. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगबिरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना खेळणी असे म्हणतात. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत आणि ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत. प्राचीन काळातील भारतीय साहित्यामध्ये बाहुल्यांचा उल्लेख आहे. शूद्रक म्हणजे व्यक्ती आहे. एका नाटकाचे नाव आहे मृच्छकटिक. आता मृच्छकटिक म्हणजे काय, तर मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी, त्याचा उल्लेख आहे. तर माहिती आहे का तुम्हाला की कथा सरित सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडत, काही नाचत तर काही आवाज करत असा उल्लेख आहे. चला शोधूया. आपण काय शोधायचं बघा. पूर्वी भारतातील अनेक भागांमध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. महाराष्ट्रात ठक्की नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जात. अशा लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात इतर कोणत्या प्रदेशांमध्ये होती किंवा आहे हे शोधूयात. त्या प्रांतात त्या बाहुल्यांना काय म्हणतात ते आपण शोधायचं आहे. खेळणी आणि त्याचा इतिहास. तर खेळण्यामधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रात दिवाळीमध्ये किल्ले बनवणं करण्याची मोठी परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचा हा एक प्रकार आहे. इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ती 1ल्या शतकातली असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यामध्ये परस्पर संबंधांबद्दल अनुमान करता येतो. अशा रीतीनं उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकू शकतात. नंतरचा मुद्दा आहे खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. आपण तर खेळाचे वरचं किती चित्रपट पाहिले असतील. तर खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळाशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला आणि व्यायाम या विषयावर कोश आहे. खेळ या विषयाला पाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध झाले होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. स्पोर्ट्स चॅनल किती येतात तुम्ही बघतही असाल. अलीकडच्या काळात खेळ या खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली. उदाहरणार्थ बघा मेरी कोम आणि दंगल आहे. तुम्हाला मेरी कोम माहितीच असेल ना. दंगल आहे, परत भाग मिल्खा भाग आहे. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मष्टी योद्धा. तर त्यामुळे तिचे खास महत्त्व आहे. आणि फोगट बहिणी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारले आहेत. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो आणि या गोष्टीचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयांवर लिहिताना खेळांचा इतिहास माहिती असणे आवश्यक असते. खेळ आणि व्यावसायिक संधी. खेळ आणि इतर खूप महत्त्वाचा मुद्दा. ज्यांना खेळात इंटरेस्ट आहे तुम्ही काय व्यवसाय करू शकता नीट लक्ष देऊन बघा. खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरी सुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने, कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावीच लागते. खेळाडूंच्या स्पर्धा सुरू असताना त्यांच्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते आणि या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणं गरजेचं असतं. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्याचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते. विविध वाहिन्या यामुळे खेळासंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झालं. खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचांची आवश्यकता असते म्हणून पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात आणि अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते.
सरकारी किंवा खाजगी पातळीवर खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. माहिती आहे का तुम्हाला, क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन म्हणजेच कॉमेंट्री, समालोचन म्हणजे पूर्वी बाळज पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत म्हणजे कान लावून असत त्या रेडिओला. आणि हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळांशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे, म्हणजे खूप इंटरेस्टिंग व्हायचे. तर अशा प्रकारे आपण खेळ आणि खेळाचा इतिहास हा धडा अभ्यासलाय. याचा स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर सोडवणार आहोत. जर हा धडा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपना झूम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.